नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंजीर पिकात सध्या आपल्याला साईज फार कमी मिळते किंवा साईज प्रॉपर पद्धतीनं होत नाही, ही अडचण जनरली शेतकऱ्यांना बघायला मिळते. तर याच्या मागचे काय काय कारणं असू शकतात? एक जर बघितलं आपण तर वातावरणातील बदल हे एक मुख्य कारण त्याच्यामध्ये आहेच, पण याच्या पलीकडचं दुसरं कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता. जर आपण हा व्हिडिओ बघितला तर याच्यात जर बघितलं तुम्ही तर पानं जे ते पानातील आतील भाग जो आहे हा पिवळा बघायला मिळतोय. पानातील आतील भाग पिवळा दिसतोय आणि जर तुम्ही कळा बघितल्या तर कळांवर नॉर्मली ब्राउनिंग म्हणजे अगोदर त्या कळा पिवळ्या पडतात आणि त्याच्यानंतर त्या ज्या सेल आहेत त्या डेड व्हायला लागतात आणि ब्राउनिंगमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. या प्रकारची परिस्थिती नॉर्मली जर तुमच्या शेतांमध्ये बघायला भेटत असेल तर या ठिकाणी जनरली तुम्हाला दोन मूलद्रव्यांची कमतरता बघायला मिळते. तर ते दोन मूलद्रव्य कोणतं? तर हा त्याच व्हिडिओमधला जे आहे ते पान तुमच्यासमोर इथं दिलेलं आहे. जर याच्यात आपण बघितलं तर आपल्याला दोन मूलद्रव्यांची कमतरता या ठिकाणी बघायला मिळते. तर ते दोन मूलद्रव्य कोणकोणते? एक तर तुमचं जे आहे या कळा जे आहेत या सुरुवातीला पिवळ्या पडतात आणि नंतर हा कळांचा जो भाग आहे हा डेड व्हायला लागतो, नेक्रोटिक व्हायला लागतो. तर इथं तुमचं जनरली जर अशी परिस्थिती दिसत असेल तर ही तुमची पोटॅशची डेफिशियन्सी आहे. आणि जर हा आतील भाग पिवळा पडतोय तर ही तुमची मॅग्नेशियमची डेफिशियन्सी सिम्पटम आहे. या मूलद्रव्यांची डेफिशियन्सी तुम्हाला या परिस्थितीमध्ये बघायला भेटेल. तर मग यांचं काम काय? आता जर पान पिवळं पडतंय, जर पान पिवळं पडत असेल तर त्या पानांमध्ये शुगर बनणार नाही, साखर बनणार नाही आणि जर ती साखर बनली नाही तर त्याला ने जा करण्यासाठी तुम्हाला पोटॅशियम काम करतो आणि त्या ठिकाणी पोटॅशियमची बी कमतरता आहे. आणि हे जर परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ती प्रॉपर पद्धतीनं दोऱ्याची साईज बघायला भेटत नाही आणि दोऱ्याची साईज जी आहे ती बारीक राहते. तर याचं समाधान काय? तर आपल्याला या पानातील पिवळापणा नाहीसा करायचा आहे. जर पानातील पिवळापणा नाहीसा झाला, तिथं क्लोरोफिल चांगलं बनलं तरच आपल्याला तिथं शुगर चांगली बनेल आणि जर शुगर चांगली बनली तर मग त्याच्यानंतर जे आहे ते दोऱ्यामध्ये त्याचं अकोमोडेशन होतं, स्टोरेज होतं आणि दोऱ्याची साईज चांगली बघायला मिळते. तर याच्यासाठी आपल्याला पानात हिरवापणाचा आणायचा असेल तर नायट्रोजन आणि मॅग्नेशियम या दोन मूलद्रव्यांची त्या ठिकाणी पूर्तता करायची आणि या दोन मूलद्रव्यांची जर त्या ठिकाणी पूर्तता झाली तर पानात तुम्हाला हिरवापणा बघायला भेटेल. दुसरी गोष्ट म्हणून पानात हिरवापणा आला, साखर चांगल्या पद्धतीने बनते, तर त्या साखरेला त्या दोऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला पोटॅशियमची गरज पडते. तर जर त्या ठिकाणी पोटॅशियमची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला दोऱ्याची साईज बारीक बघायला भेटेल. तर तुम्हाला त्या ठिकाणी पोटॅशियमची पूर्तता त्या ठिकाणी तुम्हाला करायची. जर या दोन मूलद्रव्यांची जर पूर्तता त्या ठिकाणी होत असेल, आता ही नॉर्मल परिस्थिती तर तुम्हाला मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या दोन मूलद्रव्यांची कमतरता बघायला भेटते. तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी वातावरणात बदल होत आहे. जर आताची परिस्थिती बघितली तर दिवसा फार टेम्परेचर हाय जातं, म्हणजे जवळपास तुमचं 37-38 टेम्परेचर सध्याच्या स्थितीला बघायला मिळतं आहे. आणि जर तीच परिस्थिती तुम्ही रात्री बघितली तर एक्झॅक्ट तुमचं तापमान जवळपास 18-20च्या जवळपास तापमान होतं आहे. म्हणजे एवढी जर वातावरणात तापमानात तफावत असेल तरीही तुम्हाला दोऱ्याची जी साईज आहे ती बारीक बघायला भेटते. तर अशा परिस्थितीत तुमचा पोटॅश काम करतो. पोटॅश काय करतो? जी तुमची स्टोमॅटल ओपनिंग आणि क्लोजिंगचं मेकॅनिझम आहे ते कंट्रोल ठेवतं, नियंत्रित ठेवतं. आणि जर ते नियंत्रित राहिलं तर तुमचं जे पाणी, ती पाण्याची जी तुमची म्हणजे स्वतःसाठी, त्याला वॉटर यूज इफिशियन्सी असा एक शब्द आहे, ते पाणी स्वतःच्या ज्या शारीरिक क्रिया आहेत त्या शारीरिक क्रियांसाठी जास्तीत जास्त पाणी जे आहे ते झाड वापरतं. आणि जर असं होत असेल तर तुमचं न्यूट्रियनचं मेकॅनिझमही चांगलं राहतं. त्या ठिकाणी तुमचा पोटॅशचा रोल आहे. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी डेफिशियन्सी सिम्पटम बघायला भेटत असतील तर तुमचे जे दोरे आहेत ते बारीक पडणारच. तर याच्या पूर्ततेसाठी बाजारात तुम्हाला भरपूर असे प्रोडक्ट भेटतील की जे तुम्ही वापरू शकतात, ज्यानं तुमची जर पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे तर ते घालवू शकता तुम्ही. पण तसंच एक विगर कंपनीचा एक प्रोडक्ट आहे ज्याच्यात तुमचं नायट्रोजन आणि मॅग्नेशियम, म्हणजे जर पानात पिवळापणा आहे, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी सिम्पटम आहे तर पानात हिरवापणा आणण्यासाठी हे दोन मूलद्रव्य काम करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमची पोटॅशियमची डेफिशियन्सी सिम्पटम जाणवते, पानात साखर बनते पण ते फळांमध्ये येत नाही, त्याच्यामुळेही तुमचं जे हे फळांची साईज चांगली मिळत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला याच्यात पोटॅशही 40% दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या ही जी मागची जी अडचण होती, या पद्धतीचं पान जे बघायला भेटतं तर याच्यावर तुम्हाला निश्चितच समाधान हे वापरल्यामुळे होईल. तर हे एकरी तुम्ही 4 किलो देऊ शकतात.
दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी जे आहे हा डोस मागं पुढं होऊ शकतो, पाणी देण्याची वेळ मागं पुढं होते, तरीही आपण साईजसाठी एक दुसरा प्रोडक्ट स्प्रे फॉर्ममध्ये वापरू शकतो. तर हा जो आहे 45 म्हणून एकरी तुम्ही 2 ml प्रति लिटर पाण्याप्रमाणे याला तुम्ही स्प्रेमध्ये घेऊ शकतात. याच्यात जर कंटेंटचा विचार केला तर याच्यात फॉस्फरस 61% आहे आणि पोटॅशियम 41%. हा फॉस्फरस जो आहे हा तुम्हाला म्हणजे ज्या तुमचे जे पाण्यात अन्न बनतं त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी जो आहे हा फॉस्फरस कामी येतो. म्हणजे जे तुमचं ATP ADPचं कन्वर्जन होतं त्याच्यात फॉस्फरसचा रोल आहे. तर हे एक त्या ठिकाणी कामी येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बनलेलं अन्न आहे किंवा जी एनर्जी त्याच्या रेग्युलेशनसाठी ने आण करण्यासाठी स्टोमॅटल ओपनिंग क्लोजिंगच्या मेकॅनिझमसाठी तुमचा हा पोटॅश त्या ठिकाणी काम करत असतो. जर तुम्ही हे 2 प्रोडक्ट वापरले तर तुमची जी डोळ्याची साईज आहे ती डोळ्याची साईज निश्चितच तुम्हाला चांगली बघायला भेटेल. आणि जे रंगाचं जे प्रॉब्लेम येतो कधी कधी तर तो रंगाच्या प्रॉब्लेमवरही तुम्हाला समाधान हे 2 प्रोडक्ट वापरल्यामुळं बघायला भेटेल. धन्यवाद.